साध्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल सध्या चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काय एल्निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 8,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय एल्निनोमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 8,000. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता प्राप्त करूयात इथं उत्तर. या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एल्निनो आहे काय हे समजून घ्यावं लागेल. एल्निनोचा आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं नक्की रिलेशन काय आहे? एल्निनोचा सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि खरंच एल्निनोमुळे सोयाबीनचा दर हा 8,000 पार होऊ शकतो का? चला या सर्व प्रश्नांचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर करतो. सर्वात प्रथम एल्निनो आहे काय हे तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, एल्निनो त्या परिस्थितीला म्हणतात की जिथं एल्निनो असतो तिथं पाऊस काळ सरासरीपेक्षा बराच कमी होतो. यंदाच्या वर्षी आपल्या भारत देशामध्ये एल्निनोचं सावट आहे. 2 दिवसापूर्वी आपल्याला हवामान खात्याचा अंदाज मिळाला. तो दुसरा अंदाज होता आणि मागच्या कित्येक वर्षापासून हवामान खात्याचा अंदाज जवळपास खरा ठरत आहे. मग हवामान खात्यानं दिलेला अंदाज काय आहे? तर हवामान खात्याच्या लेटेस्ट अंदाजानुसार यंदाच्या वर्षी भारतामध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये ईशान्य भारत आणि पूर्व भारत इथं सरासरी इतका पाऊस पडेल आणि बाकी जो उर्वरित भारत आहे इथं मात्र पाऊस काळ सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मध्य भारत आणि दक्षिण भारत तर इथं पाऊस काळ सरासरीपेक्षा थोडा कमी आहे आणि वायव्य भारत जिकडे राजस्थान वगैरे तर इथं जो पाऊस काळ आहे तो सरासरीपेक्षा फारच कमी म्हणजे 90% पेक्षा सुद्धा कमी. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की बाबा आपल्याकडे एल्निनोमुळे पाऊस काळ हा कमी कोसळणार. आता एल्निनोमुळे जर पाऊस काळ कमी कोसळला तर याचा थेट फटका सामान्य कास्तकार बांधवांना बसणार. कारण लक्षात घ्या, जून ते सप्टेंबर महिन्यात एल्निनोचं सावट, याच्यामध्ये समजा पाऊस काळ कमी, तर याच्यामुळं काय होत असतंय की जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी. मग पावसावरती अवलंबून असणारी पिकं कोणती येतं? सोयाबीन आहे, कापूस आहे, भरपूर पिकं येतं. तसा तो माझा कास्तकार बांधव हा कोरडवाहू शेतीच करतो, एक 60 ते 70% पकडलं तर. मग अशा परिस्थितीमध्ये काय होते की जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांचं शेतीचं क्षेत्र पाऊस हा लहरी बहरी पडला तर कमी होते. म्हणजे बघा, यंदाच्या वर्षी आपल्याला पाऊस काळ कमी पडताना दिसेल. त्याच्यामुळं सोयाबीनचं पेरणी क्षेत्र घटेल. भविष्यात उत्पादन सुद्धा कमी होणार. एक तर उत्पादन पेरणी कमी झालं यामुळं कमी होईल आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की शेंगा भरण्याच्या अवस्थेत, फूल भरण्याच्या अवस्थेत इथं या ठिकाणी काय आहे की पाऊस काळ कमी पडला म्हणजे उत्पादन ऑलरेडी कमी होणार. मग अशा परिस्थितीमध्ये काय आहे की मध्य भारत, दक्षिण भारत आणि वायव्य भारत इथं पाऊस काळ कमी कोसळणार. यापैकी मध्य भारत आणि वायव्य भारत आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडे मध्य प्रदेश नंबर 1, नंबर 2, महाराष्ट्र नंबर 3, राजस्थान नंबर 4, गुजरात या 4 राज्यांमध्ये जवळपास एकूण उत्पादनाच्या 95% उत्पादन होते आणि या 4ही राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. म्हणजे या वर्षी 100% आपल्या सोयाबीनचं उत्पादन हे कमी होताना दिसणार. जर सोयाबीनचं उत्पादन देशात हे कमी झालं तर मग याच्यामुळे सोयाबीनचे दर वाढतील असं आपल्याला 100% वाटते. कारण अर्थशास्त्राचा साधा नियम आहे की ज्या घटकाचं, ज्या मालाचं उत्पादन कमी होते आणि ज्याची मागणी अधिक असते त्याचा दर हा 100% आपल्याला वाढताना दिसतो. पण आपलं उत्पादन 100 ते 120 लाख टन आहे, त्यात 5-10 लाख टन कमी झालं समजा, तर याचा खूप मोठा फटका बसत नाही. याचं कारण लक्षात घ्या.
की जगाचं उत्पादन 4,000 ते 4100 लाख टन आहे. भारताचं उत्पादन 100 लाख टन आहे. तर जागतिकदृष्ट्या आपलं उत्पादन फार कमी आहे. याचा काही मोठा इम्पॅक्ट या ठिकाणी होणार नाही. शिवाय आपल्याकडे उत्पादन जर कमी झालं, तर महत्त्वाची गोष्ट काय की जागतिक स्तरावरती उत्पादन वाढतंय. दरवर्षीचा अनुभव. भारतात उत्पादन घटलं की अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना इथं पाऊसकाळ चांगला होतो आणि इथं उत्पादन वाढते. म्हणजे आपल्या देशातील सोयाबीन उत्पादन कमी होईल, पण जागतिक स्तरावर मात्र सोयाबीनचं उत्पादन हे वाढेल. याच्यामुळं आपल्याला अल निनोमुळे देशातील सोयाबीनचं उत्पादन कमी झाल्यामुळं सोयाबीनला याचा कसल्याही प्रकारचा सपोर्ट मिळताना दिसणार नाही. याउलट सोयाबीनचा बाजारभाव जागतिक स्तरावरती घटून सोयाबीनचे दर आपल्याला उलट घसरताना दिसतील. याचा अर्थ एवढाच आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा अल निनोमुळे आपल्याला 100% इथून पुढे कधीही 8,000 क्रॉस करताना दिसणार नाही. विक्रीचं म्हणत असाल तर तुम्हाला सांगतो की बाबा सध्या जो भाव मिळतो तोच आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या दरावरती आपण सर्वांनी सोयाबीन विक्री करून टाकावी, कारण सोयाबीनचं भविष्य हे अजिबात उज्ज्वल नाही आहे. इथून पुढे भाव वाढण्याऐवजी घसरण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचे दर कसे बरं राहतील, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या. याच्यामुळे प्रत्येक वेळा आपल्या मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आणि शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उद्या. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.